जेव्हा हे खडे आपल्याला त्रास द्यायला चालू करतात, म्हणजे पित्ताच्या पिशवीला सूज येते, पित्ताशयाच्या पिशवीच्या तोंडावर खडा येऊन अडकतो, इव्हॅल्युएशन काय केलं पाहिजे किंवा त्याचं निदान कसं केलं पाहिजे. जसं आपण म्हटलं की सोनोग्राफी हा बेस्ट इन्व्हेस्टिगेशन मेथड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पित्ताशयातील खडे दिसतात. उपाशी पोटी सोनोग्राफी केली तर आपल्याला पित्ताशय चांगलं दिसतं आणि पित्ताशयातील खडे आपल्याला व्यवस्थित दिसतात. पित्ताशयामध्ये खडे किती आहेत किंवा साईज काय आहे, ती छोटी आहे, ती मोठी आहे, ती वाढली, ती कमी झाली, खड्यांची संख्या वाढली, असं पेशंटचं बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असतं. खडे कितीही असले, कितीही साईजचे असले, कुठल्याही साईजचे असले तरी त्याची ट्रीटमेंट पॅटर्न हा एकच असतो. तो म्हणजे पेशंटला जर दुखलं, पेशंटला जर जॉन्डिस झाला तर त्याचं ऑपरेशन करणं, पेशंटला जर स्टोन असिम्प्टोमॅटिक असतील तर त्याचं ऑपरेशन ना करणं. जर पेशंटला लक्षणं नसतील, फक्त खडे पित्ताशयामध्ये पडून आहेत, तर अशा वेळेला आपल्याला ऑपरेशन करण्याची गरज नसते. जेव्हा हे खडे आपल्याला त्रास द्यायला चालू करतात, म्हणजे पित्ताच्या पिशवीला सूज येते, पित्ताशयाच्या पिशवीच्या तोंडावर खडा येऊन अडकतो किंवा पित्ताच्या नळीमध्ये खडा अडकतो, त्याला आपल्याला ऑपरेट करावं लागतं. ते पित्ताशय आपल्याला काढावं लागतं. बऱ्याच वेळेला पेशंटचा प्रश्न असतो की सर, मग हे खडे विरघळायचं औषध द्या, आपण खडे विरघळवले तर चालणार नाही का? पण अशा कुठल्याही प्रकारचं औषध बाजारात उपलब्ध नाही की ज्याच्यामुळे हे खडे विरघळू शकतील. अगदीच क्वचित प्रसंगी घाणीपासून सॉफ्ट खडा तयार झालेला असेल तर एखाद्या पेशंटमध्ये तो घाण निघून गेलेली दिसते, पण त्याला आपल्याला प्रत्यक्षात खडा विरघळणं असं म्हणता येणार नाही. पण अशा प्रकारची औषधं बाजारात नसतात. पेशंट बरेच वेगवेगळ्या पॅथीज यूज करून बघतो, पण आजपर्यंत तरी आम्हाला कॉमनली असे पेशंट दिसत नाही.